नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनन्या सियामकडून तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आले आहे. पाऊस पडला की नवीन आशा निर्माण होते आणि शेतकऱ्याचं मन पुन्हा उभारी घेतं. छोट्या बियाण्यात फक्त पीक नाही तर तुमच्या कुटुंबाचं भविष्य दडलेलं असतं. या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीपूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. नंबर 1, सोयाबीन बियाणे नाजूक असतं. या बियाणाचा डोळा वर असतो. त्यामुळे त्याची हाताळणी खूप काळजीपूर्वक करा. नंबर 2, बियाण्याची पोती फेकू नका, थप्पी लावू नका आणि उन्हात ठेवू नका. नंबर 3, वाहतुकीदरम्यान बियाणाला इजा झाली तर उगवण क्षमता कमी होते. नंबर 4, पेरणीपूर्वी 100 बियाण्यांची उगवण क्षमता घरीच तपासा. नंबर 5, जर उगवण क्षमता 70% पेक्षा कमी असेल तर बियाण्याचं प्रमाण वाढवा. नंबर 6, बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू खत वापरा. नंबर 7, पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करू नका. थोडा संयम ठेवा. शक्यतो बीबीएफ पद्धतीने पेरणी करा. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पाडून जमीन थंड झाल्यावरच पेरणी करा. सोयाबीनची पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा खोल करू नका. खूप खोल पेरणीमुळे उगवण कमी होते, म्हणून काळजी घ्या. पेरणीनंतर पावसाचा खंड आला तर तुषार सिंचनाद्वारे हलकं पाणी द्या. योग्य पद्धतीने पेरणी करा आणि या हंगामात भरघोस उत्पादन मिळवा. सियाम शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर.